नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही जळजळ वाटते, थकवा वाटतोय, डोकं जड पडतंय, जेवणानंतर अस्वस्थ वाटतंय? हो असेल तर हे कशामुळे होतंय? हे होतंय आपल्याला हायपर ॲसिडिटीमुळे. तर कशामुळे होतं हायपर ॲसिडिटी? ज्यावेळेस आपल्या जठरामध्ये जास्त प्रमाणात हायड्रोक्लोरिक ॲसिडचं सिक्रेशन होतं, जास्त प्रमाणात हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं, त्यावेळेस आपल्या जठराच्या आतली जी भिंत असते तिचा दाह होतो आणि मग या समस्या आपल्याला जाणवायला सुरुवात होते. मग आपल्याला ढेकर येतात, छाती जड पडते, मळमळ होते, उलटी येते, डोकं जड पडतं, थकवा वाटतो, हातापायांची आग होते, करपट ढेकर येणे, हे अशा समस्या आपण ह्या हायपर ॲसिडिटीमुळे फेस करत असतो. आणि मग ही हायपर ॲसिडिटी कशामुळे होते? हिचे कारणं काय आहेत? तर हायपर ॲसिडिटी होण्याचे कारण असे आहेत: जास्त वेळा जागरण, वेळेवर जेवण न करणे, उपाशी राहणे, सकाळी उपाशी पोटी चहा सिगारेट यांचं सेवन करणे, रात्री जागरण करणे, थकवा, मानसिक ताणतणाव, व्यायामाचा अभाव, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला हायपर ॲसिडिटीचा त्रास होतो. मग ही हायपर ॲसिडिटी घालवण्यासाठी आपण औषधांव्यतिरिक्त अजून काही घरगुती सवय आपण स्वतःला लावू शकतो का? तर हो, लावू शकतो आपण. त्यासाठी आपण सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी पिलं तर आपलं पित्त डायल्यूट होतं. त्यानंतर आपण जेवणानंतर ताकामध्ये थोड्याशा प्रमाणात जिरे व थोड्याशा प्रमाणात हिंग घालून ताक पिलं तर आपली हायपर ॲसिडिटी कमी होण्यास आपल्याला निश्चितच मदत होईल. बडीशोप खाल्ली पाहिजे आपण. थोडीशी बडीशोप आपण चावून जर खाल्ली तर आपल्या पोटातील गॅसेस कमी होण्यास मदत होईल. सकाळी आपण रिकाम्या पोटी 1 चमचाभर साजूक गाईचं तूप खाल्लं तर आपल्या जठराची, आपल्या आतड्यांची ऑइलिंग होऊन आपलं पित्त, आपली ॲसिडिटी कमी होण्यास मदत होईल. आपण नारळ पाणी जर पिलो तर आपल्याला नैसर्गिक थंडावा आपल्या जठरामध्ये, आपल्या पोटामध्ये तयार होऊन आपली ॲसिडिटी कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर त्यासाठी आपण आपल्या ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या चुकीच्या सवयी आपण टाळल्या पाहिजे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपण वेळेवर जेवण केलं पाहिजे. आपण झोपण्या अगोदर 2 ते 3 तास अगोदर जेवण केलं पाहिजे. आपण आपलं जेवण घाईघाई न करता हळूहळू जेवण करायचंय. रोज आपण 15 ते 20 मिनिटं व्यायाम केला पाहिजे किंवा आपण 25 ते 30 मिनिट आपण रोज चाललं पाहिजे. आपण रोज 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्यानंतर निश्चितच आपली हळूहळू हायपर ॲसिडिटी कमी होण्यास 100% मदत होईल. धन्यवाद.